Hello friends, I am Sikandar Mujawar from Ranjit Singh Moite Patil Vidyalay Jadawadi, Taluka Malshils, District Solapur. Now we are going to see English workshop from the poem A Teenager's Prayer. Question number 1. Look at the correct alternative and complete the given sentences. Here there are given 4 sentences and you have to complete the sentences by choosing the correct alternatives. 2 alternatives are given below the sentences. Let us look at the first example. First one, according to the poet, dash dash are brought by each new day. 2 options are given, न्यू बिगिनिंग्स और न्यू एंडिंग्स. या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक वाक्याच्या खाली 2 पर्याय दिलेले आहेत. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता पहिलं आपण वाक्य बघतोय की अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. हिअर द आन्सर इज न्यू beginnings. Okay, in this way you have to solve remaining sentences. Now look at the question number 2 and 3. Question number 2, find and write the pairs of rhyming words from the poem. या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स जे आलेले आहेत त्या रायमिंग वर्ड्सच्या जोड्या लिहा. And now look at the question number 3. What is the rhyme scheme of the poem? राईम स्कीम म्हणजे काय? या कवितेची रायमिंग स्कीम कोणती आलेली आहे? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी कोणती रायमिंग स्कीम बरोबर आहे ती सोडवायची. फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द स्टांजा नंबर 1. आता आपल्याला रायमिंग वर्ड्स आपण ज्या वेळेस लिहितो, बघतो, सोडवतो, काय करतो आपण? we look at the last words of each line. प्रत्येक ओळीतील शेवटचा शब्द पाहतो. आता फर्स्ट स्टांजामध्ये शेवटचे शब्द कोणकोणते आहेत? बिगिनिंग्स, मेक, चूज आणि टेक. तर या फर्स्ट स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स आलेले आहेत मेक आणि टेक. सो इन दिस वे वी ऑल नो दॅट हाऊ टू राईट रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स. रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स आपल्याला पहिल्यापासून माहीत आहेत. आता रायमिंग स्कीम म्हणजे काय हे थोडक्यात पाहूयात आपण. रायमिंग स्कीम सोडवताना काय करायचं आहे? जो स्टांजा आपण घेणार आहोत त्या स्टांजाचा शेवटचा जे शब्द आहे त्या शब्दाला ए हे नाव दिलं. बिगिनिंगला आपण ए हे नाव दिलं आहे. आता बिगिनिंग आणि दुसरा वर्ड आहे मेक. Is these words are rhyme to each other? No. So ते एकमेकांना रायमिंग वर्ड्स नाहीत म्हणून मेक या शब्दाला आपण बी हे नाव दिलं. त्याच्या पुढचा शब्द आहे चूज. चूज हा बिगिनिंगशी पण मॅच होत नाही आणि मेकशी पण मॅच होत नाही म्हणून त्याला नाव दिलं सी. आणि लास्ट वन टेक. टेक या ठिकाणी मेकचा रायमिंग वर्ड आहे म्हणून त्याला आपण बी हे नाव दिलं. म्हणजे या स्टांजाची रायमिंग स्कीम झाली ए बी सी बी. तर या पद्धतीनं आपण रायमिंग स्कीम लिहितो. तर या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न होता व्हॉट इज द रायम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट ऑप्शन ए बी सी बी. अशा प्रकारे हे ऑप्शन नंबर 3 आहे ते त्याचं उत्तर आलेलं आहे. नाव लुक ॲट द क्वेश्चन नंबर 4. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ई मध्ये कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि कॉलम बी मध्ये फिगर ऑफ स्पीच अलंकार दिलेले आहेत. आता कोणत्या कवितेच्या ओळीला कोणता फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्या जोड्या आपल्याला लावायच्यात. या कवितेच्या सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफीबद्दल माहिती घेतलेली होती. अमूर्त वस्तू, अमूर्त कल्पना, डेथ व्यक्ती, अब्सेंट पर्सन याच्याबद्दल ज्यावेळेस त्या लाईनमधून माहिती सांगितली जाते त्यावेळेस ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. म्हणजे या असणाऱ्या लुक ॲट द लाईन नंबर 2. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड हा या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार आहे.
वन बाय वन आपण अलंकार सेपरेट एखाद्या तासाला आपण घेणार आहोत. नाव लुक ॲट द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच गिवन इन द येलो बॉक्स. येलो बॉक्समध्ये एक फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे पहा. अलिट्रेशन. व्हॉट इज अलिट्रेशन? Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentences, etc. Alliteration हा अलंकार जो सेम साऊंड आहे, समान उच्चार होतो ॲट द बिगिनिंग्स ऑफ द वर्ड्स, शब्दांच्या सुरुवातीला, तो फ्रेजमध्ये असेल किंवा सेंटेन्समध्ये असेल त्यावेळेस ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. यल यल ह्याचं रिपिटेशन झालेलं आहे, सेम साऊंड आलेला आहे सुरुवातीला, म्हणजेच या ठिकाणी हा ॲलिट्रेशन हा अलंकार होतोय. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. ॲलिट्रेशनची तुम्हाला उदाहरणं त्या ठिकाणी आणखीन सोडवायची आहेत. या ठिकाणी सेंटेन्स नंबर 3 बघा. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डी आलेला आहे म्हणजे ड आलेला आहे, दॅट इज द ॲलिट्रेशन. त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी वी हॅव टू सॉल्व इज ॲक्टिव्हिटी नंबर 5. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे पहा. आपल्याला इंटरव्ह्यूचं प्लॅनिंग करायचं आहे, त्यासाठी कोणकोणते एलिमेंट्स, कोणकोणते घटक असावेत त्या संदर्भात दिलेलं आहे पहा. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. फॉर्मॅट स्ट्रक्चर कसं असावं, साईज लेंथ किती असावी, हाऊ मच, डूज अँड डोंट्स हे करावेत, ते करू नये, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असावेत, टाईप्स ऑफ क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे प्रश्न असावेत, यस नो टाईप क्वेश्चन असावेत की WH टाईप क्वेश्चन असावेत, याचा पण विचार या इंटरव्ह्यूच्या प्लॅनिंगमध्ये करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 6. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू ऑफ एनी सक्सेसफुल टीनेजर. तुम्हाला 10 प्रश्नांचा एक सेट तयार करायचा आहे इंटरव्ह्यूसाठी. कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे? एनी सक्सेसफुल टीनेजर, कोणतीही यशस्वी टीनेजर, किशोर अवस्थामधील मुलगा असेल मुलगी असेल. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन. त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे, त्या गाईडलाईनचा आपल्याला वापर करता येऊ शकतो किंवा करायचा आहे. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू. एक फॉर्मॅट दिलेला आहे पहा, कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू घ्यायचा त्याचं एक टेम्पलेट किंवा फॉर्मॅट दिलेला आहे. कशा पद्धतीनं हे समजावून घ्या. नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. आणि दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरा पॉईंट आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इंटरव्ह्यूवी अँड इंटरव्ह्यूवर. इंटरव्ह्यूवी म्हणजे मुलाखत घेणारा आणि इंटरव्ह्यूवर म्हणजे मुलाखत देणारा. त्यांची नावं लिहायची. टॉपिक विषय पर्सनल आहे, रिसेंट नुकतीच काही घटना घडलेली असेल ती, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट या विषयामधील एखादा असावा. व्हेन्यू म्हणजे ती इंटरव्ह्यू तुम्ही कुठे घेताय, स्टुडिओमध्ये घेताय, TV चॅनल असेल किंवा शाळेचा स्कूलचा ऑडिटोरियम हॉल असेल किंवा इतर ठिकाण असेल. डेट तारीख, टाईम वेळ, ड्युरेशन कालावधी. टोटल 10 क्वेश्चन्स, 10 प्रश्न असावेत. मग हे प्रश्नांचं स्वरूप कसं असावं. मिक्स अप ऑफ यस ऑर नो अँड WH क्वेश्चन्स. यस नो क्वेश्चन आणि WH क्वेश्चन हे मिक्सअप असावेत. सलग यस नोचे पण असू नयेत, सलग WHचे पण असू नयेत. पॉईंट नंबर 2. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. कोणताही प्रश्न किंवा प्रत्येक प्रश्नापूर्वी त्याची योग्य पार्श्वभूमी असली पाहिजे, रिलेटेड प्रश्न असले पाहिजेत. नेक्स्ट पॉईंट. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. जणू काही खराखुरा इंटरव्ह्यू चाललेला आहे असं त्या ठिकाणी संभाषण असावं. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स. अतिशय खाजगी प्रश्न, व्यक्तिगत प्रश्न त्या ठिकाणी टाळावेत.
अवॉइड व्हेरी कॅज्युअल चीप अँड व्हल्गर लँग्वेज. असभ्य भाषा, अयोग्य भाषाचा वापर टाळायचा आहे, करायचा नाही. या पद्धतीनं हे फॉर्मॅट दिलेलं आहे. या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 7, रीड द पोएम. ही कविता वाचा. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस. 12 ते 15 वाक्यांमध्ये हे कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. पॉईंट दिलेले आहेत पहा. टायटल, कवितेचं असणारं नाव, शीर्षक, पोएट, कवीचं नाव, राईम स्कीम आपण पाहिलेली आहे कशा पद्धतीने आहे ते. फेवरेट लाईन, तुमची आवडती ओळ कोणती आहे ती त्या ठिकाणी लिहायची आहे. थीम और सेंट्रल आयडिया, काय विषय आहे किंवा गर्भितार्थ काय आहे कवितेचा, त्या असणाऱ्या पॉईंटमध्ये ते लिहायचं आहे. फिगर ऑफ स्पीच, या कवितेमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहेत, अनेक फिगर ऑफ स्पीच आहेत, त्यापैकी कोणताही एक लिहिला तरी चालेल. स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्ये काय आहेत या कवितेची. टाईप ऑफ द पोएम, लँग्वेज, स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एट्सेट्रा. आणि लास्ट पॉईंट आहे वाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. ही कविता मला का आवडली किंवा का आवडली नाही. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीन एज इयर्स. एक शॉर्ट प्रेयर तुम्हाला तयार करायची इंग्लिशमध्ये. आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेजर इयर्स. तुमचं जे किशोरवयीन अवस्था आहे या अवस्थेमध्ये देवाला, परमेश्वराला प्रार्थना करायची की मला मार्गदर्शन दे. लेटर यू कॅन इवन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. कवितेच्या शेवटच्या लाईन्समध्ये, लाईन्सच्या वाक्शब्दांमध्ये राईम्स येतील असं त्या ठिकाणी त्याची रचना करायची जेणेकरून त्याला कवितेचं रूप प्राप्त होईल. या पद्धतीने एक कविता तयार करायची, छोटीशी प्रार्थना तयार करायची. नाव लुक ॲट द लास्ट ॲक्टिव्हिटी नंबर 9. लुक अराउंड युअर विसिनिटी. परिसरामध्ये पाहायचं आहे. मग तुमच्या युअर फॅमिलीमधील असेल, फ्रेंड्स, नेबर्स, क्लासमेट्स एट्सेट्रा इत्यादी ठिकाणी पाहणी करायची, नजर टाकायची. अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स who have made a name for themselves by doing something extraordinary. अशा 4 टीनेजरची माहिती आपल्याला लिहायची ज्यांनी काहीतरी असाधारण कार्य केलेलं आहे. मग त्यांनी कॉलम 3 दिलेले आहेत पहा. पहिला कॉलम आहे टीन एजर ग्रुप. जो टीनेजर आहे तो ग्रुप दिलेला आहे. फॅमिलीमधील फ्रेंड्स, नेबर्स आणि क्लासमेट्स. नेम म्हणजे नाव त्याचं. आणि तिसऱ्या कॉलममध्ये दिलं आहे स्पेशल एक्स्ट्रा ऑर्डिनरी टास्क ऑर थिंग्स परफॉर्म. त्याने काय असाधारण काम केलं आहे, खास विशिष्ट असं कोणतं काम केलं आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट ऑल द ॲक्टिव्हिटीज रिगार्डिंग दिस पोएम. या कवितेमधील या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. काही अडचण आली तर माझा नंबर आहे 9890716152. या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. थँक्यू व्हेरी मच.